ही दिल्लीतून हलवली जातात आणि त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत असं मी काल म्हणालो. त्याच्यामुळे अमित शहा जो निर्णय खाली पाठवतील तो त्यांना स्वीकारावा लागेल असं माझं कालचं विधान होतं आणि त्याप्रमाणेच घडलेलं आहे. मुंबईतल्या रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. यासाठी परिवहन मंत्र्यांनी जो प्रचार केला, ज्याला तुम्ही कॅम्पेन म्हणतात ते केलं, मुलाखती दिल्या, वर्ग सुरू केले, कारवाईच्या सूचना दिल्या, लायसन रद्द करू वगैरे असं सांगितलं. ठीक आहे, ही धोरणात्मक निर्णय आहे. शिवसेनेचीच ही भूमिका आमची आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची. ठीक आहे, त्यांची नाही आहे. पण तुम्ही एक निर्णय घेतल्यावर आणि तो निर्णय राबवण्याच्या दिशेनं पावलं पुढे टाकल्यावर मग शेपूट का घातलं? तुम्ही बंड केलं पाहिजे. नाही नाही, मराठीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल. एकनाथ शिंदे जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या गोष्टी करत असतात त्याने ह्याच्यावरती बोलायला पाहिजे की अमित शहांचा निर्णय आम्ही मानणार नाही. अमित शहांचा, देवेंद्र फडणवीसांचा नाही, अमित शहांचा निर्णय. पण जे मी सांगत होतो तेच घडलेलं आहे. तीन महिने आणि आता 1 वर्ष म्हणजे जी काही मोहीम तुम्ही चालवली होती मराठीची ती अखेर अमित शहानी केराच्या टोपलीत टाकली. हे आज पुन्हा उघड झालं की तुमचा पक्ष अमित शहा चालवतात आणि त्या निर्णयावर तुम्ही त्यानंतर तोंड उघडलं नाही. मग शिंदे असतील, मिंधे असतील किंवा परिवहन मंत्री असतील, हे दुर्दैव आहे मराठी माणसाचं. खरं म्हणजे ही लढाई सरकारने सुरू केली होती. शिवसेनेच्या स्थापनेपासून ही लढाई आमची सुरूच आहे मराठीची, की प्रत्येकाला इथे मराठी आलं पाहिजे. ही त्या राज्यातली मातृभाषा जी आहे, स्थानिक भाषा जी आहे, ती तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाला आली पाहिजे. मग तो कॉर्पोरेटमधला वरिष्ठ असेल किंवा खाली काम करणारा कर्मचारी असेल, मजूर असेल, बांधकाम मजूर असेल, आली पाहिजे. आणि रिक्षा चालकांना तर आलीच पाहिजे, कारण त्यांचा रोजचा संबंध हा जनतेशी येत असतो. त्याच्यामुळे त्या मोहिमेसंदर्भात आम्हीही लक्ष ठेवून होतो की मोहीम जी सुरू केली आहे परिवहन मंत्र्यांनी ती किती टोकाला ते नेऊ शकतात. पण आम्हाला त्यावेळेला एक खात्री होती की दिल्लीतून एक बांबू येईल, तो बांबू जाईल आणि मग हे माघार घेतील. तसा तो काल बांबू आला. बांबू जो आला तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती देण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी बांबू घातला असं याच्यामध्ये म्हणता येईल. आता मुख्यमंत्र्यांचा आदेश त्यांना मान्य आहेत असं मी ऐकलं. मग तुम्ही अशा प्रकारे जोरदार कॅम्पेन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती का? किंवा तुमचे जे पक्षप्रमुख आहेत, तुमचे पार्टी चीफ दिल्लीत अमित शहा, त्यांना विचारलं होतं का मराठी संदर्भात आम्ही हा निर्णय घेतो, या संदर्भात तुम्ही त्यांना मुजरे झाडले होते का? हे आता स्पष्ट करायला पाहिजे. नाही, निवडणुका कोणत्याही असतील, त्या पश्चिम बंगालमधल्या असतील, त्या बिहारमधल्या असतील, त्या गुजरातमधल्या असतील, त्या पंजाबमधल्या असतील, त्या कानडी मुलखातल्या असतील, विषय मराठीचा आहे ना. त्या निवडणुकांचा आणि इथे संबंध काय? मराठी भाषा यायला पाहिजे या संदर्भात निवडणुकीचा संबंध काय महाराष्ट्रामध्ये? आता हा तुम्ही मुद्द्यावरती आलेला आहे. म्हणजेच तुम्ही हा जो निर्णय आहे हा मराठी माणसासाठी नसून हा निर्णय या देशामध्ये, या राज्यातले जे हिंदी भाषिक आहेत त्यांच्यासाठी हा सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामुळे मंत्रिमंडळातले जे स्वतःला सो कॉल्ड मराठी प्रेमी शिवसेना प्रमुखांच्या विचारवाले वगैरे लोक आहेत त्यांनी बंड केलं पाहिजे मराठीसाठी. आम्ही केलं असतं, आम्ही करतो. राऊतसाहेब, पण त्यात एक मुद्दा असा आहे, तुम्ही मंत्रिमंडळाचा उल्लेख केला तर मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. त्यांना एखादा निर्णय, मंत्र्यांनी घेतलेला निर्णय थांबवण्याचा किंवा बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो.
आणि हा आधीपासूनचाच आहे ना, निर्णय मुख्यमंत्री हे यावेळेस सर्वे सर्व तो आहेत. निर्णय प्रकर्षानं त्याला ठळक प्रसिद्धी दिली गेली. यासाठी हा, तो काय नेमका मुद्दा? यासाठी की देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना एक ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन ती पूर्व आहे या मंत्रिमंडळात, आणि मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा. त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्यात तरी मी इथे बॉस आहे, माझा निर्णय अंतिम राहील. हे त्यांनी कालच्या रिक्षा चालकांच्या संदर्भातला जो निर्णय आहे हे त्यांनी दाखवलं. इतर काही विषयात सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले ते मला माहिती आहेत. मग क्लस्टर संदर्भातले असतील, अन्य काही असतील, बांधकाम व्यवसायातले असतील. मी बॉस आहे आणि हे ते यासाठी करतायत निर्णय. त्याने तो यासाठी जास्त जर फोकस आणला, मुख्यमंत्र्यांना जेव्हा दिल्लीत जावं लागेल लवकरच, मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावं लागेल राष्ट्रीय राजकारणात, तेव्हा त्यांचा जो माणूस इथे येईल मुख्यमंत्री म्हणून, त्याच्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे की मुख्यमंत्र्याचा ऐकावं लागेल. सर, आणखी एक विषय होता की शिवसेनेला 1.25 वर्षासाठी महापौर पद मिळणार, जो 2.5 वर्षाचा नेहमी फॉर्म्युला सांगितला जातो, पण भाजपची तिथे नगरसेवकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मुंबईचं महापौर पुढच्या 2.5 वर्षानंतर मिंदे गट जे आहे, शिवसेनेला मिळेल. मिंदे गटाचा जो इतिहास आहे, मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं. मिंदे गटाचा जो इतिहास आहे तो सत्ता विकत घेण्यासंदर्भात ते बदनाम आहेत. आता 1.25 वर्षाचं महापौरपद विकत घेण्यासाठी त्यांनी 1,200 कोटी मोजले दिल्लीला की 1,1500 कोटी मोजले, त्याची माहिती मी घेतोय. त्यांना फुकट काहीच मिळत नाही. आता जो त्यांचा डॉलर आहे तो सगळा विकतचा आहे, तो विकतचा आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात आणि ते पैसे मोजतात. त्यामुळे मुंबईचं महापौरपद सुद्धा किती खोक्यांना ते विकत घेत आहेत दिल्लीतून, याची माहिती येईल लवकरच. असं काय त्याच्यामध्ये काय लपून राहण्यासारखं काही नाही. भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रप्रेमी खूप लोक आहेत जे अशा प्रकारची माहिती जनतेसमोर यावी यासाठी जास्त प्रयत्न करत असतात. एक तुम्ही जयंत पाटलांचं भाषण ट्विट केलं आहे आणि जे भाषण सध्या हल्ली चर्चेचाही विषय आहे. निष्ठा काय असते आणि निष्ठा किती महत्वाची असते या संदर्भात 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी भाषण केलं, त्यांचं कौतुक केलं. मग का करू नये? मी स्वतः श्रद्धा आणि निष्ठा या 2 शब्दांना मानतो आणि आमच्यासारख्यांचं जे राजकारण आहे हे त्या शब्दांवरती उभं आहे. या 2 पांडुरंगाच्या विटा आहेत, श्रद्धा आणि निष्ठा, त्या विटेवरती आम्ही उभे आहोत. त्याच्यावर कोणी श्रद्धा आणि निष्ठा याला महत्त्व देऊन जिथे आहोत तिथेच राहण्याचा निर्णय करून राजकारण करत असतील तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. गेल्या काही काळापासून मी पाहतो आहे जयंतराव पाटलांविषयी खूप अफवा पसरल्या की जयंतराव पाटील पवारसाहेबांना सोडतायत, जयंतराव पाटील भाजपात जात आहेत, जयंतराव पाटील अमित शहांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चाललेले आहेत वगैरे. अशा अफवांना त्यांनी काल पूर्ण विराम दिला की मी निष्ठावान आहे, लॉयल्टी किती महत्त्वाची आहे, शरद पवारांबरोबर राहणं या काळात किती महत्त्वाचं आहे. त्यांनी निष्ठेची एक सुंदर व्याख्या काल त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर मांडली आणि ती आतल्या तळमळीनं मांडली. मला आठवते की जेव्हा पवारसाहेबांनी राजीनामा दिला त्यांच्या पदाचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये, तेव्हा सगळ्यात आधी जर कोणाला हुंदका फुटला असेल तर तो जयंतरावांना होता. त्या जयंतरावांविषयी त्यांच्या निष्ठेवर, विचारधारेवर शंका काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. काल त्यांनी जे उत्तर दिलं ते महाराष्ट्रात घराघरात पोचलं आहे आणि विशेषतः शिवसेना जी निष्ठेवर राजकारण करते त्यांना त्यांची भूमिका आवडली. नाही, पण राऊतसाहेब ते जे भाषण होतं त्यात निष्क्रिय टोलेबाजी होती. असू द्या. आणि त्यांनी एका ऑफरचा म्हणजे स्वतःचं आणि रोहित पवारांचं असं दोन्ही नावं घेऊन काही उल्लेख केला. एवढं खोलात जाण्याची मला गरज नाही ना. मी काय एवढं खोलात जायचं आणि खणून काढायचं.
मी जयंतरावांच्या भाषणाला 100पैकी 500 मार्क देतो. त्यांच्या विचाराने 100पैकी 500 मार्क. हा पेपर फुटलेला नाही लोकसेवा आयोगाचा, पण त्याला मार्क द्यायला पाहिजे. राहुल साहेब, आणखी एक विषय काय जाऊ दे रे शिंदेगड, काय रे शिंदेगड, अरे सोड रे शिंदेगड. हा ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठे अरे चोर आहेत ते, आता चोरांना मारणारच ना, चोरांना घेऊन जाणार पोलीस स्टेशनला. अरे चोरच आहेत ना ही चोरांची टोळी आहे, सोनेरी टोळी आहे चोरांची. ही गोल्डन गँग आहे. भारतीय जनता पक्ष ही गोल्डन गँग आहे. शिंदेचा गट, मिंद्यांचा गट ही कोबरा गँग आहे. बरं का विषय, इट्स कोबरा गँग. हा, एक कोबरा गँग मुंबईत पूर्वी होती अंडरवर्ल्डमध्ये, मला माहीत नसेल सांगतो. हा, कधीतरी मला माझ्याकडे आहे, तुम्हाला कोबरा गँगची हिस्ट्री सांगेन मी. तर ही एक कोबरा गँग आहे, गोल्डन गँग आहे. तर ते करत असतात हे असे. एक राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की मतदारसंघ पुनर्रचना विधेयक अभी छोड़ दीजिए. नाही, पण अंमलबजावणीसाठी कदाचित विशेष अधिवेशन मला अजून जाऊ त्या संदर्भात अजून त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केलेली आहे आणि संसदेचं अधिवेशन संपलं तरी अजूनही, म्हणजे संस्थगित झालं तरी अजूनही त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली नाही. आपण ठीक आहे, घेऊ द्या ना विशेष अधिवेशन. आकडा पाहिजे ना, तो होत नाहीये, आम्हाला माहिती आहे. हाँ बोलिए. क्यों नहीं करनी चाहिए, क्यों नहीं करनी चाहिए. नेपाल में जो हाहाकार मचा है, जो हादसा हुआ है, जिस तरह से तबाही हुई है, एक हिंदू राष्ट्र है एक जमाने का, वहाँ हमारी भी श्रद्धाएं है, मंदिरें हैं, हमारे लोग जाते हैं, कैलाश मानस सरोवर जाते हैं, वहाँ जाते हैं. हिंदुस्तान के लोग फंस गए हैं, लापता है. महाराष्ट्र के भी 60 से ज़्यादा लोग लापता है. जिस तरह से तबाही मची है, तो मुझे लगता है भारत सरकार ने सबको बचाने के लिए, मैं इसी हमारे लोगों को नहीं बचाने, नेपाल के सभी लोगों के लिए सहायता करनी चाहिए और बड़ी मात्रा में सहायता करनी चाहिए. ये जो तबाही मची है, वो चीन की वजह से मची है. अगर चीन चाहता तो ये तबाही रोक सकती थी, लेकिन चीन से जो ग्लेशियर आया, तिब्बत में आया, तिब्बत से आगे आया है, बहुत बड़ी कहानी है. लेकिन हमारा कर्तव्य है, नेपाल और हमारा एक जो रिश्ता बना है सालों साल का, वो आध्यात्मिक है, धार्मिक है और राजनीतिक भी है. सर, भारत के लिए क्या चीज देनी चाहिए? ग्लोबल वार्मिंग बढ़ती जा रही है. ये इस प्रकार के हादसे भारत में भी हुए. जोशीमठ में, उत्तराखंड में, हिमाचल में, जिस तरह से हम विकास के नाम पर हमारी प्रकृति को खत्म कर रहे हैं, उसका ये परिणाम है. कहाँ भी अभी मैंने सुना है कि अयोध्या में शेरू नदी के तट पर 5 स्टार होटल बन रहे हैं. मुंबई के फिल्म स्टारों को जमीन दी है. हाँ, उत्तराखंड में हो रहा है, वहाँ हिमाचल प्रदेश में हो रहा है, लद्दाख में हो रहा है. तो प्रकृति का संरक्षण कौन करेगा? तो प्रकृति आपको जवाब देगी. नेपाल में यही हुआ है. सर, 36,000 करोड़ का जो घोटाला हुआ है चीनी का, उस पर कांग्रेस ने आरोप लगाया. क्या आप उसकी मांग करते हो, जेपीसी की मांग करते हो? 36,000 करोड़ का अगर घोटाला हुआ है और देश की एक प्रमुख विरोधी पार्टी, अपोजिशन पार्टी जेपीसी की मांग करती है, तो उसको विरोध करने का जरूरत नहीं है. आपने देखा होगा क्या हो रहा है देश में. 22,000 करोड़ का कर्जा होता है और 6,000 करोड़ 6-7 करोड़ में सेटलमेंट होती है. सबकी जांच होनी चाहिए, सबकी जांच होनी चाहिए. तो विजय मल्ल्या को क्यों आप दोषी ठहराए? विजय मल्ल्या ने, जो इस देश के जाने माने उद्योगपति रहे, एक यशस्वी एयरलाइन चलाते थे, इस देश की सबसे लोकप्रिय एयरलाइन चलाते थे, किंगफिशर. इस देश के ट्रेजरी में बड़ा रेवेन्यू देते थे. उनका भी 4-6 हजार करोड़ का कर्जा था और 14,000 करोड़ का विजय मल्ल्या ने भुगतान किया है ऑन पेपर. फिर भी उनको ईडी और सीबीआई ने देश में रहने नहीं दिया, भागने पर मजबूर किया देश छोड़कर. लेकिन बाद में हजारों करोड़ के
बैंक फ्रॉड वाले, कर्ज वाले को सरकार ने मदद की है। मैं विजय मल्ल्या का उदाहरण इसलिए दे रहा हूं कि देश के सामने उदाहरण है। 22,000 करोड़ आप 6-10 करोड़ में सेटल करते हो और 6,000 करोड़ वाले विजय मल्ल्या 14,000 करोड़ जमा करते हैं, फिर उनके खिलाफ आप एजेंसी लगाते हो। क्यों? कुछ तो कारण है ना उसमें। कौन किया है? ये मोदी ने किया है या अमित शाह ने किया है? आपकी मर्जी है। जिस उद्योगपति को आपको लोन माफ करना है 50,000 करोड़, 20,000 करोड़, उसको हम माफ करेंगे। किसान अगर 5,000 रुपए का कर्जा लेता है, हमारे जैसे लोग 10,000 का कर्जा लेते हैं आप लोग, और आप 2 किस्त नहीं चुका पाते हो, तो बैंक के लोग आपके घर में प्रॉपर्टी अटैचमेंट के लिए आते हैं ना। आप अगर EMI नहीं भरते हो, किसी आपने कार लिया है, किसी लिया है, लोन लिया है, आपकी गाड़ी लेकर जाते हैं। लेकिन 22,000 करोड़ एक व्यक्ति लेता है और उनका सेटलमेंट 6-10 करोड़ में होता है। उसका मतलब ये है कि देश की लूट हो रही है, देश की लूट जारी है और देश की लूट जारी रहेगी। तो मेरा सवाल है फिर विजय मल्ल्या को अलग न्याय या अन्याय क्यों? थैंक यू। एक हाच फक्त मराठीत प्रश्न आहे। SL ग्रुपचे प्रमुख सुभाष चंद्र यांच्या 22,000 कोटीच्या व्यवहाराची, कर्जाच्या व्यवहाराची सेटलमेंट ही त्याच्यामध्ये LICचे पैसे आहेत ना। बघा, मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेणार नाही, पण एक उद्योगपती ज्याने 22,000 कोटीचं कर्ज घेतलंय सरकारी वित्तीय संस्थांकडून, मग LIC असतील, बँका असतील, ते तो भरत नाही। आणि या संदर्भात निर्णय घेणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या हे सगळं 10-1 कोटीमध्ये मांडवली करतात, वरचे 25,000 कोटी वगैरे माफ करतात। हे कोणतं अर्थ खातं आणि कोणतं अर्थकारण देशाचा? ही देशाची मजबूत अर्थव्यवस्था म्हणायची। मग विजय मल्ल्यांना का देश सोडावा लागला? नीरव मोदीला का देश सोडावा लागला? मेहुल चोक्सीवरती का कारवाई करता? विजय मल्ल्याने 6,000 कोटीचं कर्ज घेतलं आणि 14,000 कोटीची परतफेड केली आहे। मी माझ्या एका पुस्तकात लिहितोय, येणाऱ्या पुस्तकात आहे हा विषय। मग तुम्ही विजय मल्ल्याच्या मागे एजन्सी लावून ED, CBI वगैरे त्यांना काय देश सोडून जायला भाग पाडलं? काय कारण काय? आणि बाकीचे जे तुमचे मित्र परिवार आहेत भाजपचे, ज्यांनी हजारो कोटी रुपयाला देशाची तिजोरी लुटली, जनतेचा पैसा, LICचा पैसा, विमा कंपन्यांचा पैसा, त्यांना तुम्ही सरळ माफ करता। आम्ही 5-25 हजाराचं कर्ज घेतो आणि एखादा हप्ता थकला शेतकऱ्याचा, तर बँकेचे लोक वसुली एजंट येऊन त्याचे सामान, घरदार, शेती जप्त करतात आणि 22,000 कोटीला काही कारवाई नाही। ही या देशाची सध्याची व्यवस्था, अर्थव्यवस्था लुटमार आणि दरोडेखोरी आहे। सर